छंद तर ताटातून करत आहोत. कविता आत्मज्ञान.
घडल्यानंतर माणसाच्या आधारामध्ये कसा बदल होतो या प्रकारचे बदल गाव या ठिकाणी तुमच्याकडे दाखवत आहोत. घडला हा सण प्रसंग या स्तरावरती या ठिकाणी आपल्या समोर बसलेले प्राध्यापक डॉक्टर सर यांनी त्याच्यावरती PhD केलेली आहे
तर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीनं कौतुक करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात अशी प्रास्ताविक होती, सूत्रसंचालन होते. आज असं रंग चढत गेला की आपलं भोजन झालं, त्यानंतर डायरेक्ट रंगाला सुरुवात झाली. म्हणजे असं वाटायला जणू की नकळत बरोबर आहे, अशी सगळी अवस्था झाली. बरं, आजच्या सत्रामध्ये आम्ही सर्वांचं पर्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि हिरवाचं प्रमाण आणि आजच्या बेसिक साहेबचं प्रास्ताविक करण्यासाठी मी ज्याला निमंत्रित करतो ते माझ्या अनेक वर्षाचे सहकारी बाळासाहेब त्रासपते त्यांनी मराठी विभाग म्हणून ते काम पाहतात. ते आमचे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग आयवडे यांना मी यावेळी निमंत्रित करतो की आजच्या या बेसिक साहेबचं प्रास्ताविक करतो आणि या सध्या आपण तिकडे बघतोय की लोककलेला मोठे चांगले दिवस आले, म्हणजे सोन्याचे दिवस आले की जसं की फोटो पाहिलं. या संमेलनासाठी या सत्रातील प्रमुख पाहुणे शाहीर दत्तात्रय कळसकर आणि त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. शाहीर वाङ्मय आपल्या सर्वांना परिचित असणारा अशा प्रकारचं वाङ्मय आहे. या शाहीर वाङ्मयाचा आशय होतो आध्यात्मिक शाहिरी, वीररस प्रधान शाहिरी, सामाजिक उद्देश प्रधान शाहिरी आणि शृंगारिक रंजन प्रधान शाहिरी असे 4 प्रकार त्याच्या आशयावरून पाहिले जातात. त्यापैकीच जे आध्यात्मिक शाहिरी आहे त्या शाहिरीलाच वैदिक शाहिरी म्हणूनही संबोधलं जातं. ही जी वैदिक शाहिरी आहे ती शृंगारिक शाहिरी इतकी लोकप्रिय नसली तरी देखील गावागावामध्ये जत्रांच्या निमित्ताने या वैदिक गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असायचं. शिवशक्ती समावेशनातून या सृष्टीची उत्पत्ती होती. ही जी एक नाथ संप्रदायाची प्रणाली होती, तत्व प्रणाली होती, ती प्रमाण मानून भेद करून अभेदत्व सांगण्याची जी बैठक आहे ती बैठक म्हणजे वैदिक शाहिरी. आणि ती बैठक पहिल्यांदा वडवाल सिद्ध नागेश यांनी या शाहिरीला घालून दिलेली होती. तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, कलगी पक्षाचे असणारे ते शाहीर आणि या नागेशांचे एक शिष्य शाहीर मनमथ शिवलिंग. आणखी एक कराडच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे शाहीर मनमथ शिवलिंग यांनी कराडच्या देवीची लावणी लिहिलेली आणि ती लावणी आज सगळ्या लावण्यांच्या मध्ये पहिली आणि सर्वात जुनी असणारी लावणी आहे. या लावणीमध्ये आकाशच्या डोंगराचा उल्लेख आहे, 8 तीर्थांचा उल्लेख आहे, त्याचबरोबर जी जुनी विहीर आहे कराडमधली त्या विहिरीचा उल्लेख आहे, त्याचबरोबर या 2 मनोरे आहेत त्या मनोऱ्यांचा उल्लेख आहे. इतकं सगळं ती पहिली लावणी शाहिरी वाङ्मयाची या नागेशांच्या शिष्यांनी मनमथ शिवलिंग यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर वैदिक म्हणजे काय तर प्रकृती पुरुषाच्या रहस्याची गीते, माया धर्मविषयक गीते, गुणवादी लावणी, शिवश्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ किंवा आध्यात्मिक अनुभव सांगणारी गुरु शिष्यांची लावणी, सवाल जवाबाची लावणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावानं किंवा डबक्यानं म्हणून सुद्धा या वेदिकाला ओळखलं जातं. या वेदिकेमध्ये असणारा अतिशय आकर्षणाचा भाग म्हणजे कलगीपुरा. या कलगीपुऱ्याचे जे झगडे आहेत ते इतिहास प्रसिद्ध अशा प्रकारचे झगडे असलेले पाहायला मिळतात. 2 पक्ष असतात, एक कलगी आणि दुसरा पुरा. कलगी पक्षवाले जे असतात ते शक्तीचे उपासक असतात आणि पुरा पक्षवाले शिवाचे उपासक असतात. हे दोघेही ज्यावेळेस स्पर्धा सुरू होते त्या स्पर्धांच्या मध्ये पहिल्यांदा भजन सादर केला जातो. आता सांगितलं, त्यानंतर सागी म्हटली जाते, त्यानंतर गरबावरी, कोणते, चौसर, उभटे, झगडा अशा प्रकारच्या बऱ्याचशा रचना त्यामध्ये सादर केल्या जातात. आणि पुढं तर हा सवाल जवाबाचा कार्यक्रम शाहिरीचा एक आकर्षणाचा भाग बनलेला पाहायला मिळतो. असे सवाल जवाबाचे सामने खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले होते. आता तो शाहीर हैबतीचा उल्लेख केला, त्या शाहीर हैबती कलगी पक्षाचे शाहीर
आणि शाहीर शंभू राजू हे पुढा पक्षाचे शाहीर, या दोघांच्या मध्ये हा सवाल जवाबाचा कार्यक्रम जवळजवळ 1 महिनाभर चाललेला होता. कुणी कुणाला हार दिलेलं नव्हतं. त्यांच्यामध्ये असं असायचं की जो हारेल त्यांना आपला गव जिंकणाऱ्या शाहीरला ते द्यायचं. म्हणजे अशा प्रकारच्या सामने ही आध्यात्मामध्ये इतकी तरबेज माणसं होती की शाहीर ऐबती यांनी जवळजवळ 1.5 लाख प्रवचनं केलेले आहेत. त्याच्यावरती डॉक्टर रघुनाथ केंकर सरांनी PhD सुद्धा केलेले आहे. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात वैदिक शाहिरी संमेलन सुद्धा केंकर सरांनी टोटाला घेतलेलं आहे. तसं दुसरे सामने अलीकडच्या म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये पट्टेबापूराव आपल्याला सर्वांना परिचित आहे, परंतु पट्टेबापूराव आणि तात्या सावळतचे या दोघांच्यामध्ये सामना रंगलेला होता. त्याच्यामध्ये सुद्धा सावळतचे जिंकलेले होते, पट्टेबापूराव हारलेले होते. दुसरा सामना कलगी पक्षाचे पट्टेबापूराव आणि पुढा पक्षाचे शाहीर भाऊ भक्त या दोघांच्या मध्ये मुंबईला विला हाऊस या ठिकाणी सामना रंगलेला होता. तो सामना जवळजवळ 14 दिवस चाललेला होता. शाहीर भाऊ भक्तांनी विचारलेल्या प्रश्नाला 14 दिवस उत्तर देता आलं नाही आणि शेवटी पट्टेबापूराव हारले. आपल्या डोक्याचा जो फेटा होता तो भाऊ भक्तांच्या डोक्यावरती घातला, 200 रुपये बक्षीस दिले आणि तिथून पुढे 14 दिवस पट्टेबापूरावने आपल्या डोक्यावरती तो घातलेला होता. म्हणजे अशा प्रकारचे हे सामने आहेत ते सामने. आणि आध्यात्माचं ज्ञान या शाहिराने किती होतं, एक साधा प्रश्न असायचा. मुंगी व्याली शिंगी झाली तिला दूध किती, 18 रांजण भरून गेले त्याने 56 आली. आता या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय, तर शून्यातून ब्रह्मांड निर्माण झालं, मुंगी व्याली शिंगी झाली आणि 18 रांजण भरून गेले म्हणजे 18 पुराणं भरून गेली त्याने 56 आली म्हणजे 56 देश त्या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माहितीच असणारा आणखी एक सवाल असा प्रकारचा आहे, 10 बसावं 10 उठावं ही गोष्ट आहे घडी, बिन बापाचा पुत्र जन्मला आईही नव्हती घरी. म्हणजे याची जी उत्तर आहे ती उत्तराच्या समोरच्या प्रतिस्पर्धेला द्यावी लागत असायची आणि अशा वेळेला त्या शाहिराचा असणारं आध्यात्मिक ज्ञान या ठिकाणी कार्यात्मकतेची कसोटी लागत असायची. आणि अशा प्रकारचे आपली उत्तरं दुसऱ्याला कळू नये म्हणून ही उत्तरं कधी लिहून ठेवलेली नाही किंवा त्या वया दुसरा कुणीतरी चोरून गेली म्हणून उत्तरं दिलेली नाही. आणि त्यामुळे काय काय प्रश्नांची उत्तरं त्या शाहिराच्या बरोबरच गेली, परत त्या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाही. आणि अशा प्रकारच्या वैदिक शाहीर आणि खरं तर आज या ठिकाणी माननीय मुनीर बागवान साहेब त्याचबरोबर प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण सर यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. एक लोक पावत चाललेली अशा प्रकारची कला त्याला या ठिकाणी व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्याला लोकांच्या समोर सादर करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर या निमित्तानं हे नावेदत्व सांगण्याची ही जी बैठक आहे ती आजच्या काळामध्ये सुद्धा किती महत्वाची आहे. कारण या सवाल जवाबामध्ये कलगी पक्षानं शक्तिश्रेष्ठ मानायची, पुढा पक्षानं शिवश्रेष्ठ मानायचा, दोघांचा झगडा चालत असायचा आणि शेवट त्या दोघांचा एक समेट व्हायचा ते म्हणजे दोन्हीही एकच आहे. ही जी विश्वबंधुत्वाची भावना होती ती विश्वबंधुत्वाची भावना आजच्या समाजामध्ये वाढीस राहण्यासाठी खऱ्या अर्थानं या भेटी करण्याचा उपयोग या ठिकाणी होण्यासारखा आहे. एक आंतरराष्ट्रीय सामंजस्य या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा या भेटीचा उपयोग करता येऊ शकेल. अशा प्रकारे या भेटीत शाहिरीचा असणारा जे वेगळेपण आहे ते वेगळेपण या ठिकाणी आहे. या वैदिक शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं, एखादं तत्व सांगणं वगैरे या सगळ्या गोष्टी या शाहिरीतून केल्या जातात. आणि अशी वैदिक शाहिरीमध्ये आज या ठिकाणी उपस्थित असणारे शाहीर दत्तात्रय कळसकर आणि त्यांचे सर्व सहकारी गेले 59 वर्ष या ठिकाणी वैदिक शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. त्या सर्वांचं या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. वैदिक शाहिरी सादर करणाऱ्या सर्व कलावंतांचा आम्ही अतिरिक्त सन्मान करणार आहोत. तरी कार्यक्रम आम्ही सगळे पत्रसंस्था मर्यादितचे कुटुंब प्रमुख आदरणीय
बाबांसाहेब आपल्या व्यक्ती आपण समोर या. राजे केळकर सर आपण समोर या. आपल्या शुभ असते डॉक्टर सुनील पानसकर सर आपण व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर विनायकराव प्राध्यापिका डॉक्टर हेमलता काटेताई आपण समोर या. विनायक देशमुख आपण व्यासपीठावर आहे. BM सुद्धा सभापती हेमादाई पाटील आपण व्यासपीठावर या. इतर मान्यवर आपण रात्री एस टी पवार आपण या. अशोक पांडुरंग काशे याचा देखील सन्मान आपल्याशी उपस्थित करावा. अशोक पांडुरंग काशे अशोक दादा सन्मान करतात आमच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य एस टी पवार सर. यानंतर मी विनंती करतो प्राध्यापक सुनील पानसकर सर आपण तानाजी गणपती कुंभार यांचा देखील सन्मान करावा. प्राध्यापक सुनील पानसकर यांचा देखील सन्मान करतात तानाजी गणपती कुंभार यांचा. यानंतरचा सन्मान आमचे सरकारी मुख्याध्यापक श्री जगन्नाथ ज्योती कुंभार आपल्या इथे सन्मान होते. मी विनंती करतो बाळासाहेब महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विनायकराव सर आपण समोर आणि मुख्याध्यापक जगन्नाथ ज्योती कुंभार यांचाही देखील सन्मान करावा. या निमित्ताने एका लोकशाहीचा लोकपरंपरेचा सन्मान केला जातो याचा मला साथ अभिमान आहे. यानंतर विनंती करतो प्राध्यापिका डॉक्टर हेमलता काटे मॅडम, दिलीप रामचंद्र माने मुख्याध्यापक दिलीप रामचंद्र माने पाटील मॅडम यानंतर गुरुदास कळसकर यांचाही देखील सन्मान होतो. मी विनंती करतो विनायक देशमुख आपण गुरुदास कळसकर यांचाही देखील सन्मान करावा. कळसकर दादा आपण समोर आहे. त्यानंतर मी विनंती करतो BM सुतार आपण यांचा एकत्रित सन्मान करायचा आहे. नाना विनायक कुंभार आपल्या इथे सगळ्या निमित्त होतोय. मी विनंती करतो BM सुतार आपण या मान्यवरांचा सन्मान करावा. प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग यावेळी आपल्याला विनंती आपण सुनील आनंदराव वायदे सुनील दादाचे आपण याच्याशी सन्मान करावा. सुनील वायदे वेदिकच्या जे सहकारी कलाकार सुनील आनंदराव वायदे यांनाही चिरंजीव सन्मान होतो. त्यावेळेसाठी विनंती आपण या मान्यवरांचा सत्कार करावा. त्याचबरोबर सहकार्याला श्री आनंद गणपत कवडे आपल्या योजनेचे सन्मान होते. यावेळेस आपण कवडे दादांच्या योजनेचे सन्मान करावा. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण शैली सादर करणारे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे सन्मान केलेला आहे. मी कुंभार साहेबांना विनंती करतो. त्यानंतर हा कार्यक्रम
काना तुम्हाला काही मागू नको रे, 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 मागू नको, मागू नको, मागू नको. काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे. देऊ नको तू माझं नाव, नाव ठेवत राहणार गाव. देऊ नको तू माझं नाव, नाव ठेवत राहणार गाव. मुली हरवू नको, मला ठेवू नको, माझ्या मनाला लागू नको. काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे. मागू नको, मागू नको, मागू नको. काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे. कुठची जात, येतला जात, विठ्ठल भेटले विठ्ठलात. कुठची जात, येतला जात, विठ्ठल भेटले विठ्ठलात. नदीच्या नावाची बदली रे मुक्ती, आता काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे. मागू नको, मागू नको, मागू नको. काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे, काना तुम्हाला काही मागू नको रे. त्यानंतर आम्ही आकाशवाणीवर जे सादर केलेलं व्यसनमुक्ती गीत आहे तर व्यसनमुक्ती गीत सादर करायला पाहिजे, परंतु कार्यक्रमाचा एक भाग किंवा एक कार्यक्रमात वेगळ्या पद्धतीने रंगत आली पाहिजे, अशा पद्धतीने एक व्यसनमुक्ती गीत यानंतर एक ओळख सादर करीत आहोत. या सुंदरिया माऊली कृष्ण रंग झाला, या सुंदरिया माऊली कृष्ण रंग झाला, या गोपालाने, या गोपालाने राधेचा माठ फोडला, गोपालाने राधेचा माठ फोडला. Hare Rama, Hare Rama,
राधेचा पाठ घोडीला या गोपाला रे राधेचा पाठ घोडीला राधेचा पाठ घोडीला या गोपाला रे राधेचा पाठ घोडीला या गोपाला रे राधेचा पाठ घोडीला या गोपाला रे राधेचा पाठ घोडीला तेरी बेटी ने धरले हाताला हाताला बेटी ने धरले हाताला हाताला पाठ घेऊन येऊन काढाला काढाला बेटी ने घेऊन काढाला काढाला ते हाती नका कुणी बोलू नका कुणी घरी मला सांगू नका हाती नका कुणी बोलू नका कुणी घरी मला सांगू नका राधेला तुझ्या वनात राधेला तुझ्या वनात राधे पाठीमागीला या गोपाला रे या गोपाला रे राधेचा पाठ घोडीला या गोपाला रे राधेचा पाठ घोडीला राधेचा पाठ घोडीला या गोपाला रे 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 राधेचा राधा बजाला रे कृष्णाच्या नादाला ठाऊक नाही त्या अन्या गवळ्याला संत तुम्ही लागना Hey!
चाललेला आहे. विशेषतः तुम्हाला उल्लेख करावा लागेल की 9 मार्चला सर आणि बोबडे सर कापडा आलेले होते. त्याला सर सहज म्हटले की सर आम्ही साहित्य संमेलन मराठा भरवत आहोत. तर सरांना म्हटलं की आम्हालाही त्यामध्ये सहभागी करून घ्या. सर म्हटले निश्चित आपण करायला आणि पाठवतो का दोघांचंही एकत्रित साहित्य संमेलन आपण घेऊया. आणि विशेषतः कोयना कृष्णेला मिळाल्याशिवाय कृष्णेचंही पूर्णत्व होत नाही. आणि खऱ्या अर्थानं पाटण आणि कराड या आपण एकत्रित साहित्य संमेलन घेत असल्यामुळं खरोखरच की आज एक पूर्णता येते. आणि या माध्यमातून पाटण आणि कराडमधून अनेक साहित्यिक या निमित्ताने एकत्रित आलेले आहेत. आणि हे खऱ्या अर्थानं वेगळ्या स्वरूपाची असणारी साहित्यिक क्रांती आज कराडमध्ये घडत आहे. आणि अशीच आपल्याला पुढं नित्य चालू ठेवायची. खऱ्या अर्थानं मुनी साहेबांचं सुद्धा आणि त्यांच्या चेअरमन सगळ्या संचालक मंडळाचे आभार मानतो की आपण खरोखर एक चांगल्या स्वरूपाचा आणि कौतुकस्पद अशा स्वरूपाचा एक साहित्यिक कार्यक्रम तिथं आयोजित केला. आणि खऱ्या अर्थानं कराडला एक साहित्य पंढरी म्हणून आपण एक चांगल्या स्वरूपाचं आजच्या दिवसाचं योगदान दिलं. निश्चितच यशवंतराव चव्हाण आणि विनुताई चव्हाण यांच्या खरोखर आता आपल्याला कृतज्ञता वाटत असेल की माझा वारसा खऱ्या अर्थाने हे सगळेजण पुढे चालवत आहे. सर आता भेटीच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप भेटी या शब्दाचा अर्थ रहस्य लॉटरिंगाचे केंद्र सर आयोजक सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं समर्थन केलेलं आहे. पण मानवी जीवनातील असणारं एक अध्यात्म जीवन आणि निसर्गातला असणारं गुण पुरुष प्रकृती शिव आणि शक्ती या दोन्हींच्या मध्ये असणारा भेद हा खऱ्या अर्थानं मानवाचा पूर्वीपासून चाललेला जो शोध आहे आत्मा परमात्मा अध्यात्म हे वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचं काम ही वैदिक साहित्य मंडळ करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोर एक जुन्या असणारा लोकसंगीत लोकसाहित्य हे कशा पद्धतीचं असू शकतं आणि ते आपण सगळ्यांनी जोपासलं पाहिजे. या दृष्टीकोन आपण साहित्य संमेलनामध्ये आपण हे घेतलं गेलं की खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाचं सुद्धा आपल्याला करावं लागेल. एक चांगल्या स्वरूपाचा एक लोकसंगीताचा असणारा भाग आपण या साहित्य संमेलनाला. आणि खरोखरच मला वैदिक शैलीच्या बाबतीमध्ये म्हणजे शाहीर कळसकर आणि पार्टी कवटेकर यांचे आभार मानले पाहिजे. त्यानंतर मुख्य शाहीर कळसकर, सहशाहीर जगन्नाथ कुंभार सर, हार्मोनियम अशोक काशी, ढोलकी तानाजी कुंभार, साथीदार नानासो कुंभार, त्याचप्रमाणे श्री कृष्णास कळसकर, दिलीप महान सर, सुनील बागेते सर आणि श्री आनंददास कवडे या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो.